गणेश उत्सवाची तयारी अकोलेकरांनी सुरू केली आहे। अकोल्यातील विविध मूर्तिकार गेल्या काही महिन्यांपासून गणपती बाप्पांच्या आकर्षक मूर्त्या घडविणे सुरू केले आहे। बड्या गणपती बाप्पांचे मूर्तिकार त्यांच्या विषयाचा RRC न्यूजचा हा विशेष रिपोर्ट आपण पाहूया। गणपती बाप्पा ही बुद्धींची अधिष्ठता आणि विघ्नांचा नियंत्रक मानला जाणारा देव आहे। भारतात गणेशाची पूजा प्रचलित आहे। तसेच आज आपण भेटणार आहोत जे बाप्पांची मूर्ती घडवितात अशा सरांशी। सर, आपलं संपूर्ण नाव? किसन लक्ष्मण पेंडार आहे। सर, जी मूर्ती घडवण्याचं जे प्लास्टर ऑफ पॅरिसवर बंदी आलेली आहे, तरी तुम्ही मूर्ती मग कशी घडवता? प्लास्टर ऑफ पॅरिसवर बंदी आलेली आहे, पण अजून पूर्ण मुंबई बंद झालेली नाही, म्हणून मुंबई नागपूर अजून पूर्ण बंद झालेलं नाही, म्हणून आम्ही आमचं चालू आहे। बंदी आहे, अजून पूर्ण बंदी ज्या दिवशी त्या दिवशी आणि हे सगळं गणपती बाप्पा साकारताना तुम्हाला कलर वगैरे किती लागतो? कलरची किंमत काय आहे? कलरची किंमत वाढलेली आहे आणि कलर मला खूप लागतो। कमीत कमी 2-2.5 लाख रुपयाचा कलर लागतो, 2-2.5 लाख रुपयाचं प्लास्टर लागतं। प्लास्टर, काथा, हे ते सगळंच मटेरियल लागतं, सगळ्यांच्याच किंमत वाढलेल्या आहेत। जेव्हा गणपती बाप्पांचं आता आगमन जवळ येतं, त्याच्या आधीपासून तुमचा हा जो आढावा असतो, हे जे नियोजन असतं, हे तुम्ही किती दिवसापासून आखलेलं असते? जानेवारीपासून एकंदरीत जानेवारी पासून चालू करतो। समूह तुमच्याकडे माझ्याकडे माझा मुलगा, मी, माझी पत्नी आणि 2 बाहेरचे मुलं ठेवतो आम्ही, 2 किंवा 3 ज्यावेळेस जसे आले। बस फक्त 3 आणि 4 म्हणजे एक परिवार तुमचा, आणि 4 आणि 5 जे आपल्या सोबत कर्मचारी असतात, बस तेवढे एवढे सगळे। आज गणपती हे बाहेर पण, अकोल्याच्या बाहेर पण जातात आणि अकोल्याच्या कुठे आपल्या गणपतीचं? माझं मोठी मूर्ती राजेनगरला आहे, रतनलाल प्लॉटला आहे, उमरीला आहे, दापकी रोडला आहे, अकोल्यात सगळीकडे आहेत। गणपती बाप्पांची मूर्ती सुबक दिसण्यासाठी, बनवण्यासाठी एकंदरीत कलरचा ब्रँड तुम्ही कुठला वापरता? कलर आम्ही रॉयल मध्ये वापरतो, रॉयल मध्ये प्लास्टिक, जसे वेगवेगळे कलर येतात, फ्लोरोशन मध्ये वापरतो, काही नवीन कलर म्हणजे हेच आपले वालसन वगैरे असे कलर। एकंदरीत कलरचा पण तुम्ही कलर जे घेता ते ब्रँडेडच यूज करता? बरोबर। आणि जे आता गणपती बाप्पांची विक्री सुद्धा होऊन काही मूर्ती राहतात, तर हे तुम्ही व्यवस्थित म्हणजे ठेवून जमा असतं की तुम्ही? नाही, मूर्ती राहतात। गेल्या वर्षी 3 लाख रुपयाचा माल उरलेला होता माझा आहे, पण तो माल जाईल की नाही जाईल अजून काही नक्की नाही आहे, पण आम्ही ठेवलेला आहे। किती त्याचा माल विकला गेला गणपतीचा? अजून माल विकला गेला माझा 7-8 लाख रुपयाचा माल विकला गेला। ज्या दिवशी इथे गणपती बाप्पाचं आगमन होतं, त्या दिवशी तिथून धडाक्यात गणपती बाप्पा नेण्याची सुद्धा एक तयारी असते। एक तिथलं जल्लोषाचं वातावरण काय की तुम्ही जाताना गणपती बाप्पांना तुम्ही जे मूर्ती जाते तेव्हा तुम्ही कसं त्याचं आगमन करता? आपल्या सोयीनुसार, जसं म्हणजे मूर्ती उचलण्यात, ठेवण्यात त्यांना सगळ्यात मदत मंडळाला। आणि जेव्हा हे सगळं खाली होऊन जातं, आज बाप्पांचं अगदी बघताय तुम्ही, माझ्या डावीकडे, माझ्या उजवीकडे सगळीकडे बाप्पाच बाप्पा दिसतात, पण जेव्हा बाप्पांचं आगमन अक्षरशः मंडळांमध्ये होतं तेव्हा तुम्हाला कसं जाणवतं? इथे की सगळं रिकामं होऊन जात असेल? खाली वाटतं, करमत नाही, पण आम्ही दुसऱ्या-तिसऱ्या दिवसापासून देवीचं काम करतो, त्याच्यामुळे मग आम्हाला थोडी भरी वाटते। अतिशय सुंदर माहिती आपल्याला पेंढारकर काकांनी दिलेली आहे, पेंढारकर सरांनी दिलेली आहे की बाप्पांचं आगमन, त्याच्या आगमनापूर्वीची संपूर्ण तयारी आणि सहकारी लोक इथे असतात, त्यांची पूर्ण फॅमिलीचा सपोर्ट त्यांना आहे। आणि तुम्ही बघताय गणपती बाप्पा काम अजून सुरूच आहे।
कलरिंग केल्यावरती पूर्ण मूर्तीचं स्वरूप अगदी सुंदर दिसतंय आणि 8 ते 9 लाखांचा किंवा 10-11 लाखांचा माल सुद्धा काकांचा गेलेला आहे. गणपती बाप्पा बुद्धींची अधिष्ठता आणि विघ्नांचं निवारण करणारा असा गणपती महोत्सवाचा सण आता लवकरच जवळ आलेला आहे आणि गणपती बाप्पांची स्थापना ही संपूर्ण भारतात केली जाते आणि त्याला साकारणं, त्याला घडवणं जे अत्यंत कठीण काम आहे. आज आपण तशाच एका मूर्तिकार दादांशी बोलणार आहोत. ते सर आपल्याशी आता सध्या जुडलेले आहेत. आपण त्यांचा परिचय जाणून घेऊया. सर्वप्रथम दादा, आपलं संपूर्ण नाव? हरीश शिवदास मोकळकर. आता प्लास्टर ऑफ पॅरिस वरती बंदी आलेली आहे, पण मग तुम्ही मूर्ती साकारताना कुठली माती यूज करता की प्लास्टर ऑफ पॅरिसचाच गणपती बनवता? तशी तर मुंबईहून सध्या काही आलेली नाही आदेश तसे. जेव्हा येणार तेव्हा आपण दुसऱ्या मातीमध्ये ट्राय करतो मोठ्या. आणखी गणपती बाप्पामध्ये जो कलर तुम्ही गणपती बाप्पांना जो पेंटिंगचं काम करताय तुम्ही, त्याचा कलरचं कुठलं किती लागतो आणि कुठला कलर तुम्ही यूज करता? आम्ही खूप फ्रेंडलीच आणतो, असं मुंबईवरनच आणतो. अच्छा. तसं आमचं मुंबई पॅटर्नच आहे कामाचं, आपलं डिफरंट आहे सगळं. हा जो गणपती बनवण्याचं जे तुमचं काम आहे टोटल डिफरंट काम आहे. मुंबईचं पॅटर्न तुम्ही इथे वापरताय आणि किती लोकांचा एक समूह आहे तुमच्याकडे की तुम्ही कार्यकारी म्हणा किंवा तुमचे फ्रेंड्स त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व करता? तुमची फॅमिली आहे की अदर कुठले सहकारी ठेवलेले? फॅमिली तर पूर्ण असते, मित्र वगैरे राहतात. तसे कार्यकर्ते आहेत 9-10 जण. बाप्पांचं जेव्हा आगमन होतं तेव्हा हा आता तुम्ही बघते माझ्या बॅक साईडला बघू शकता तुम्ही, बाप्पांचं काम सुरू आहे इथे आणि दादा इथे बाप्पांचं कामच करताना आपल्याला दिसत आहेत आणि अक्षरशः हा पूर्ण जो हॉल आहे हा पूर्ण बाप्पांनी भरलेला आहे. तर जेव्हा बाप्पा जेव्हा स्थापना होते तेव्हा बाप्पांचं इथून आगमन होऊन जातं तेव्हा तुम्हाला कसं फील होते की आता तुमच्यात जो उत्साह आहे की आपल्याला हा कलर अशीच मूर्ती साकारायची आहे, तर जेव्हा इथून जाते तेव्हा तुम्हाला कसं फील होतं? पहिले तर 1 वर्ष अजून म्हणजे वाटच पाहा लागतं त्या कामासाठी. नंतर सगळं त्या डिफरंट पुढच्या वर्षी त्याच्यापेक्षा चांगलं करायचे आपले प्रयत्न असतात. बरोबर आहे. अच्छा, दादांचं असं म्हणणं आहे की या वर्षी तर आम्ही जोमानी गणपती बाप्पांना तर साकारणारच आहोत, पण पुढच्या वर्षी आम्ही आमच्या आणखी नागरिकांना, आणखी जे आमचे भक्तगण आहेत त्यांना आम्ही गणपती बाप्पांमध्ये आणखी काय नवीन घडवून देऊ शकतो याचा सुद्धा त्यांचा अतोनात प्रयत्न असतो. मी नेहा पाटील, कॅमेरामन पवन इंगडे सोबत, RRC न्यूज, अकोला. संपूर्ण भारतात गणपती बाप्पांचं आगमन मोठ्या थाटात व जल्लोषात करण्यात येत आहे. बाप्पांची भव्य दिव्य मूर्ती अशी सुबक रेखीव मूर्ती घडविणे सुरू आहे. पुढील भागात आम्ही लहान मूर्ती कशा तयार होतात, त्याची संपूर्ण सजावट कशी होते याची माहिती देणार आहोत. त्याचबरोबर विविध गणपती मंदिर आणि संग्रहालयाचा RRCचा विशेष रिपोर्ट आम्ही काही पुढील दिवसात दाखविणार आहोत. तेव्हा आपण पाहत राहा RRC न्यूज.